8 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर गेल्या 4 वर्षांपासून एकविरा फाउंडेशनच्या वतीने संगमनेर तालुक्यातील महिला आणि युवतींसाठी भव्य टेनिस बॉल, क्रिकेट, रस्सीखेच, बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील खास करून संगमनेर तालुक्यातील महिला युवतींसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। आज सकाळी 10 वाजता संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आलं। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजामाता भोसले, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले। आजपासून सुरू झालेल्या स्पर्धा 14 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे। यावेळी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी संवाद साधताना या क्रिकेट स्पर्धेचे हे 4थे वर्ष असून प्रत्येक वर्षी महिलांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो। दरवर्षी या स्पर्धेचे दिवस वाढवावे लागतात। आजच्या युगात महिला देखील कोणापेक्षा कमी नाहीये। महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आणि महिलांना क्रीडा क्षेत्रात उत्तम प्रकारचे व्यासपीठ मिळावं हाच या क्रीडा स्पर्धेचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। पण महिला म्हणून कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे। आपला कॉन्फिडन्स असेल किंवा आपण कोणापेक्षा कमी नाही हे सगळ्या म्हणजे माझ्या समोर माझ्या भविष्याच्या सगळ्या रणरागिणी माझ्या एकविरा बसलेल्या आहेत। त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे की हम किसी से कम नहीं। मग ते परीक्षेत असो, अभ्यासात असो, खेळात असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, शेतीत असो किंवा राजकारणात असो, आपण कोणापेक्षा कमी नाही हे लक्षात ठेवण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे। आणि हीच प्रेरणा ह्या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी घेतली पाहिजे की आपण तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे पुरुषांपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहोत एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। यावेळी संगमनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, विद्यमान नगराध्यक्षा मैथिली तांबे यांसह महिला, युवती, क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।